Once again, namaste. Let's start the molarity and relation. So first of all, give me the relation. I will going to give you the relation 1 by molarity, density by molarity minus m2 by 1000. This is the another formula that we discovered. Relation between these two, molality and molarity depend upon the density. Okay, so let's utilize this formula and we will just perform one problem on the basis of this formula, and after doing one problem we will turn another what you can say another terms, concentration terms that we learn here. तर फर्स्ट आहे 1 by m मोलॅलिटीचा आपण इथं कन्सिडरेशन करून एक काही सिंपल पॉईंट्स शिकणार आहोत बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल एक प्रॉब्लेम देतो मी, त्याच्यावरून आपल्याला सगळं थोडंसं लर्न करता येईल असं एक. ठीक आहे, तर बघा 4.9 ग्रॅम ऑफ H2SO4 dissolved in 4.9 gram of H2SO4 dissolved in 100 किंवा चला 100 ml of solution, 100 ml of solution. Okay, has density, solution ची डेन्सिटी दिलेली, has density 1.2 gram per mole. Find molarity दोन्ही पण आपल्याला फाइंड करायचं आहे. मोलॅरिटी डायरेक्ट फॉर्म्युला H2SO4 आहे ना, गिवन लगेच पटापट घेऊन घ्यायचं. गिवन काय W2 किती आहे 4.9 ग्रॅम. दुसरं काय, दुसरं M2, H2SO4 ला M2 किती आहे 98 ग्रॅम पर मोल. दुसरं काय व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम इन ml 1000 ml. ओके, डेन्सिटी खूप महत्त्वाचं आहे. डेन्सिटी इक्वल टू 1.2 ग्रॅम पर मोल, कारण ह्याच्यावरच आपल्याला बरंच डिपेंड करणार आहे. अगोदर आपण मोलॅरिटी काढूत पण, कारण मोलॅरिटीला डायरेक्ट दिलेलं आहे, सगळं काय आपल्याला डायरेक्ट मिळते. म्हणून मोलॅरिटी इज इक्वल टू काय, तो फॉर्म्युला W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम इन ml. W2 ओके 4.9 इंटू 1000 M2 98 इंटू व्हॉल्यूम इन ml, व्हॉल्यूम इन ml 100. ठीक आहे, बघा हे 10 मल्टिप्लाय केलं 49 डिवाइड बाय 98 म्हणजे 1/2 किंवा 0.5 मोलार झाले. मोलॅरिटी दोघांचं रिलेशन आहे. मोलॅरिटी भेटली, आता आपल्याला बघा मोलॅरिटीसाठी काय पाहिजे, हा फॉर्म्युला यूज करायचा म्हणलं तर W2 माहिती आहे आपल्याला, M2, W1 कुठं माहिती आहे आपल्याला. आपण तुम्ही काय म्हणसाल सर हे 100 ml आहे, मग 100 ग्रॅम पकडा की नाही, तसं पकडता येत नाही. ते फक्त वॉटरसाठी पकडता येते, कारण वॉटरमध्ये दोघांची डेन्सिटी सारखी आहे. इथे वॉटर म्हणलेलं नाही आपल्याला सोल्युशन म्हणलेलं आहे, त्याची डेन्सिटी इथं 1.2 आहे. तुम्ही असं इथून ह्या व्हॉल्यूमला डेन्सिटीने मल्टिप्लाय करून तुम्ही काय काढू शकता, वेट ऑफ सोल्युशन काढू शकता. त्याच्यातून हे वेट मायनस करायचं, म्हणजे इथं कॉम्प्लिकेशन खूप वाढतं. तसं बी करता येते आपल्याला, पण ते असं या फॉर्म्युल्यामध्ये मग W1 काढावं लागलं आपल्याला. ते काढत बसणं खूप अवघड आहे, डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करायचा. काय सांगतो हा फॉर्म्युला, मी त्या पण फॉर्म्युला वाटत तुम्हाला करून दाखवतो. 1 by m इक्वल टू काय, डेन्सिटी किती आहे 1.2 डिवाइड बाय मोलॅरिटी किती आहे 0.5. 0.5 म्हणजे 1/2 असते, पण वर जाऊन 2 मल्टिप्लाय करता येते ह्याला. मायनस M2 किती आहे 98 डिवाइड बाय 1000. बघा देअरफॉर 1 by m हे वर जाऊन मल्टिप्लाय झालं म्हणजे 2.4 मायनस 0.098. 0.098 म्हणजे 0.1च ना, 99 म्हणजे काय 1च आहे. ते जर मी इथून मायनस केलो तर 1 by m इक्वल टू 2.3 होते. इथंच घेतो मी आता. देअरफॉर मोलॅलिटी इक्वल टू 1 divided by 2.3. Therefore
0.10 होते. 100 झालं. आता 23 5च्या 115 भाग जास्त होते. 23 चौक 100, सॉरी 23 4चा भाग असते. 25 चौक 100, 23 चौक 100 नाही, 23 चौक 92, 92चा भाग बसला इथं. म्हणजे किती उरले? 8 उरले. 8 उरले तर 8 झाले 80. 23 त्रिक 69, 3चा भाग बसेल म्हणजे 43 मोलाल. बस झालं एवढंच. बघा खूप कमी झालं का रे? 0.5 मोलार, 1.2 मोलॅरिटी, 0.5 1/8 0.2 नाही इथे थोडंसं चुकलं माझं, कारण मी ते कॅल्क्युलेशन करत असताना एक 0 एक्स्ट्रा घेतलो, कारण मी हे इथं 2.3 आहे ना, मी ते 23ने भागत असल्यामुळे मी तसं केलं. पण बरोबर आहे, इथं एक 0 घ्यावं लागेल मग तसं केलं तर मला इथं पुढं, कारण इथं 2.3ने भागलो आहे म्हणजे इथं 0.043 होते. मी तेच म्हणलं 0.043. बघा मला मिस्टेक कशी लक्षात आली तुम्हाला सांगतो मी. कशी लक्षात आली? 0.5च्या आसपास असते ही. 0.1चा फरक इकडे तिकडे पडते, पडत नाही. मग हे खूपच फरक दिसला मला म्हणून डोक्यात आलं. ठीक आहे, 2.3 आपण डिवाइड करा, बरोबर येऊन जाईल. चला तर आता काय आहे, हे 10च आहे असं करतो मी, म्हणजे थोडं एकच आहे, 1/, म्हणजे बरोबर येते. आता तुम्हाला मी ह्या पण फॉर्म्युल्याने मी करू शकतो. मी कसं करू शकतो, पण थोडंसं अवघड जाते ते आपल्याला. बघा मी अवघड कसं जाते, थोडक्यात तिथं वेट सगळं माहिती आहे, पण आपल्याला W1 काढावं लागते. आपल्याला कसं काढता येते? W1 काढता येते. बघा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इक्वल टू W1 + W2, वेट ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट. डेन्सिटी किती आहे? 1.2. व्हॉल्यूम किती आहे? 100. किती झालं हे झालं 120. ओके, 120 झालं हे. इक्वल टू W1 + W2. W1 किती आहे? W1 आणि W2 आहे. W1 आणि W2. ठीक आहे, W2 आपल्याला माहिती आहे किती आहे ती? 4.9 आहे, -4.9. इकडे घेतलं 120 - 4.9 इक्वल टू W1. W1 इक्वल टू, याच्यातून हे मायनस केलं तर किती होते बघा? 115.1 होते. हे झालं W1 आपलं वेट ग्रॅममध्ये. हे इथं पुट करायचं. म्हणजे मोलॅरिटी इज इक्वल टू W2 4.9 × 1000 डिवायडेड बाय M2. M2 किती आहे? 98 × 115.1. ओके, तर बघा किती होईल हे? 115. बघा तिथे 100 होतं ना, इथं हे 115, म्हणजे खालचं वेट वाढले, ऑटोमॅटिकली लेवलची व्हॅल्यू कमी होणार आहे. तरी मी काय करतो, इकडे 45, याला 1 0 इकडे आणतो, 49. म्हणजे हे जर मी काटलो तर हे ऑटोमॅटिकली काय होईल? 1/2 होईल इंटू 100 डिवायडेड बाय 115.1. ह्याची व्हॅल्यू किती ते बघता येतं. ते जर वर गेली समजा 50 यानं भागलो तर हे 50 झालं. ओके, 5 भाग जाते, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, म्हणजे 10/23. मग ते झालं बघा इथं 10, म्हणजे हेच 10/23 म्हणजे 1/2.3, म्हणजे 10/23, म्हणजेच मोलॅरिटी इज इक्वल टू 0.43 मोलाल. म्हणजे दोन्ही बी सिस्टीमला आपण करू शकतो. ह्या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा आपल्याला करता येते, पण तिथं काय करावं लागते? आपलं वेट काढावं लागते, नंतर ते वेट ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवत बसतात. हे थोडंसं बघा, हे कसं डायरेक्ट एक पहिली स्टेप, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वीला तर आन्सर आहे. इथं कसं 1 2 3 4 5 6 7 8 कितीतरी आपल्याला, म्हणजे खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतात. इथं कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, म्हणून आपण मोस्टली हा फॉर्म्युला यूज करतो टू फाइंड आउट द रिलेशन अँड ऑल दिस थिंग्स. ओके, आय होप यू अंडरस्टँड व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट, दॅट इज द मोलॅलिटी अँड मोलॅरिटी. ठीक आहे, चला थोडंसं पुढे जाऊन बघा आपण.
आता 3 टर्म्स येतात एकसारखेच आहेत, त्यामध्ये काहीच आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही किंवा ताण घ्यायची गरज नाही. अशा 3 टर्म्स येतात तर एकसारख्या आहेत जवळपास, तर त्या टर्म्स आपण इथं इझिली समजू, कारण खूप लवकर आणि खूप इझीमध्ये समजणाऱ्या टर्म्स आहेत त्या, खूप इझीमध्ये. पण त्याचा यूज आहे बरं का, तर आपण जे शिकतो त्याचा यूज असणारच आहे, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. तर त्यापैकी ही एक टर्म आहे. ती टर्म कोणती आहे? तिसरी आहे पर्सेंटेज बाय वेट. त्याला म्हणतो आपण पर्सेंटेज W/W. ठीक आहे, पर्सेंटेज W/W त्याला म्हणतो पर्सेंटेज बाय वेट. तर बघा, पर्सेंटेज W/W किंवा पर्सेंटेज बाय वेट ह्याचा जर तुम्ही विचार केला तर एक सिम्पल पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये राहते. डेफिनेशन म्हणजे मला ह्याला मी असं डेफिनेशन डिफाईन करू शकतो. सिम्पल पॉईंट आहे हा. अमाऊंट ऑफ वेट dissolved in बघा 100 ग्रॅम or 100 kilogram of amount of weight dissolved in 100 gram or 100 kilogram of solution is called पर्सेंटेज बाय वेट और पर्सेंटेज वेट बाय वेट असं पण म्हणू शकतो आपण. वरी वेट खाली वेट असेल तर फक्त एकदाच वेट म्हणून वापरतात बरं का, कारण इथं जर वेट बाय व्हॉल्यूम असेल तर पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम म्हणले असते. ठीक आहे, इज कॉल्ड एज पर्सेंटेज बाय वेट. बघा, पर्सेंटेज बाय वेट आपण कसं केलेलं आहे तर एकदम सिम्पली आपण त्याला अंडरस्टँड करतो ना. पर्सेंटेज बाय वेटला कसं अंडरस्टँड करतो म्हणा की आपल्याला पर्सेंटेज W/W जर काढायचं असेल, आता हे जे आहे ना ते अमाऊंट ऑफ वेट डिझॉल्व्ड इन, कशाचं डिझॉल्व्ह झाले वेट? सोल्यूटचं असते. अमाऊंट ऑफ सोल्यूट, अमाऊंट ऑफ वेट और अमाऊंट ऑफ सोल्यूट असे म्हणू शकतो मी याला. अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम और 100 kg ऑफ सॉल्वंट. सोल्यूट किती आहे? W2. कशामध्ये डिझॉल्व्ह झाला आहे? सोल्युशनमध्ये. W1 + W2 इंटू 100 हा याचा फॉर्म्युला आहे. आता हे W1 + W2 म्हणजे सोल्युशन, किंवा याला मी असं लिहू शकतो पर्सेंटेज W/W इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय W सोल्युशन इंटू 1000 असं पण लिहू शकतो. हे खूप खूप महत्त्वाचा पॉईंट आहे इथं. काय महत्त्वाचा पॉईंट आहे, काय इंटरेस्टिंग पॉईंट आहे ते जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एकदम सिम्पली तुम्ही समजू शकता. समजा तुम्ही अल्कोहोल किंवा सॅनिटायझर सध्या खूप वापरताय, त्याच्यामध्ये किती अल्कोहोल असतं तर 10%, 15%, 20%, 40% असू शकते किंवा जास्त बी असू शकते. आणि ते रेक्टिफाईड स्पिरिट असते, त्याचा वेगळा किस्सा आहे. मग मी जर म्हणलो की तुम्ही जे हँड सॅनिटायझर आहे त्याच्यामध्ये 30% अल्कोहोल आहे असं जर मी म्हणलो, 30% 30 पर्सेंटेज W/W असं आहे. याचा अर्थ काय होते? पर्सेंटेज W/W हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. याचा अर्थ होतोय की तुमच्याकडे जे 100 ml अल्कोहोल आहे, 100 ग्रॅम अल्कोहोल आहे, 100 ग्रॅमचं सॅनिटायझर आहे, 100 ग्रॅम बॉटलचं जे तुमच्याकडं सॅनिटायझर आहे ना, ह्या सॅनिटायझरमध्ये, या बॉटलमध्ये 30 ग्रॅम अल्कोहोल आहे आणि बाकीचं 70 ग्रॅम वॉटर आहे. सॉल्वंट काहीच दिलं नाही आहे तर समजायचं वॉटर आहे, तर समजायचं वॉटर आहे. म्हणजे दिलेल्या ह्याच्यामध्ये W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट डिवाइड बाय वेट ऑफ सोल्युशन मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे याचा अर्थ आता हे तुम्ही बघा कसं येते, 30% आहे. बघा तुम्ही 30 भागिले किती आहे वेट? 100 गुणिले 100 कटलं 30%. ओके, कटलं 30%. तर पर्सेंटेज बाय वेट, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम ह्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही कसं समजू शकता? तुम्ही याला या प्रकारे समजू शकता की जे काही वेट किंवा व्हॉल्यूम आहे, जे काही वेट किंवा व्हॉल्यूम आहे ते वेट किंवा व्हॉल्यूम आपण आता व्हॉल्यूम असंच येते, व्हॉल्यूमचं पण असं पर्सेंटेज V/V असाच फॉर्म्युला, पण ते ml मध्ये येते. इथं आपण वेटमध्ये घेतलं.
आता आपण किती मी समजा म्हणलो की माझ्याकडे 10 ग्रॅम 7% युरिया आहे, युरिया सोल्युशन आहे, नुसतं युरिया म्हणता येत नाही, युरिया सोल्युशन लागते. याचा अर्थ काय, ह्या 10 ग्रॅममध्ये 7 ग्रॅम पण नाही, 7% म्हणजे खूप कमी. 10 ग्रॅम आहे ना, 100 ग्रॅममध्ये 7 ग्रॅम आहे, तर 10 ग्रॅममध्ये किती असेल, 0.7 ग्रॅम असेल. सिम्पली काढायचं. कॅल्क्युलेशन्स काढणं अजिबात अवघड नाही. सिम्पली तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता आणि कॅल्क्युलेशन्सने सिम्पली काढू शकता. 10% अल्कोहोल किंवा 20% अल्कोहोल हे सोल्युशन म्हणजे काय, तर 100 ग्रॅममध्ये 20 ग्रॅम अल्कोहोल आहे. 35% अल्कोहोल म्हणलो तर 100 ग्रॅममध्ये 35 ग्रॅम अल्कोहोल आहे, बाकीचं पाणी आहे, वॉटर आहे बाकीचं. कारण सॉल्वंट काहीच नाही दिलं म्हणजे वॉटर समजायचं, डोळे झाकून वॉटर समजायचं आपण. मी म्हणलो माझ्याकडे 50% युरिया आहे, याचा अर्थ काय, 50 ग्रॅम युरिया आहे, 50 ग्रॅम 50% W/W आहे असं म्हणलं. पर्सेंटेज V/V आहे म्हणलं तर व्हॉल्यूम. त्याचा फॉर्म्युला कसा बनते, एकदम सिंपल बनते त्याचा फॉर्म्युला. मी अगोदर हा फॉर्म्युला लिहितो इथं. पर्सेंटेज W/W इक्वल टू W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2. ह्याला काय म्हणू शकतो आपण आता बघा, ह्याच ह्याला जस्ट कम्पेअर करू आपण, जस्ट कम्पेअर. बघा काय, मी जर म्हणलो पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, याचा अर्थ आहे पर्सेंटेज V/V. ओके, एक नंबर डेफिनेशन. तिथं अमाऊंट ऑफ होतं, इथं अमाऊंट ऑफ वेट होतं, वेट ऑफ सोल्यूट डिझॉल्ड. इथं वेट नाही, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. ओके, द अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट or the volume of solute present in 100 ml or 100 liter solution is called, काय म्हणतो आपण, is called percentage by volume. म्हणजे पर्सेंटेज V/V ह्याचा फॉर्म्युला इक्वल टू काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. आता इथं W2 वगैरे आपण व्हॉल्यूमला V1 V2 आपण जनरली यूज करत नाही, डायरेक्ट सोल्यूट लिहितो, याचा खूप कमी उपयोग होते, त्यामुळे डायरेक्ट सोल्यूट लिहायचं. डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मल्टिप्लाइड बाय 100. आता इथं काय म्हणाल मग सर, असं होतंय का, पर्सेंटेज V/V इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. सिंपल पॉइंट आहे. कधी लिहा, व्हॉल्यूम ही ॲडिटिव्ह क्वांटिटी नाही आहे. ॲडिटिव्ह क्वांटिटी म्हणजे काय, ह्याच्यामध्ये 10 ml टाकलो आणि अजून 10 ml टाकलो तरी 20 ml होईलच असं गॅरंटी नसते. पाण्यामध्ये ती शक्य आहे का, त्याची डेन्सिटी 1 आहे, बाकीच्यामध्ये नसते, ती इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग ब्रेक होते, त्यामुळे ते नॉन आयडियल सोल्युशन म्हणतो आपण त्यांना. ते आपल्याला पुढे शिकायचे सेकंड इयरला म्हणजे 12thला. ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम इज नॉट ॲडिटिव्ह क्वांटिटी, म्हणून वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्वंट इज नॉट इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन. त्यामुळं हा फॉर्म्युला यूज होऊ शकत नाही, फक्त हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करावा लागतो. म्हणजे डायरेक्ट काय फॉर्म्युला यूज करावा लागतो, पर्सेंटेज V/V इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मल्टिप्लाइड बाय 100. इथं मल्टिप्लाय बाय 100 राहिलं होतं बरं का माझं, मल्टिप्लाइड बाय 100 तिथं. तर अशा प्रकारे इथं आपण पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम बद्दल लर्न केलो. ठीक आहे, तर बघा पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम नंतर आता लास्ट याच्यामधलाच फॉर्म्युला आहे आणि ह्यांचं रिलेशन आहे.
ह्याचं एवढं जास्त म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स नाही त्याच्यामुळे, त्यामुळे ते आपण इझिली समजू शकतो ह्याचे प्रॉब्लेम्स. एवढे त्रास देणारे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम जर हे असते तर आपल्याला खरंच त्रास झाला असता, पण हे एवढे कॉम्प्लिकेटेड नाही आहे. त्याचे प्रॉब्लेम सहज करू शकतो की 10 ग्रॅम सोल्यूट 50 ग्रॅममध्ये रिझॉल्व्ह झालं तर किती वेट आहे, किती हे आहे पर्सेंटेज आहे, 10/20 गुणिले 100 झालं. हे 50 50% सोल्युशन. 50% W/W असेल तर W/W, V/V असेल तर V/V, असं सिम्पल आपण इथं काढतो. त्यामुळे हे काही फॉर्म्युले हे खूप अवघड आहेत. मोलॅरिटी आणि मोलॅरिटीचे थोडेसे आपल्याला अवघड होते किंवा त्रासदायक होते. तिथं आपल्याला खूप डिटेल्स शिकणं आवश्यक होतं. मी प्रॉब्लेम पण घेतले, रिलेशन पण घेतले. आता दुसरं आहे याच्यामध्ये लास्ट आपण म्हणतो त्याला, ह्या व्हॉल्यूमच्या टर्ममधला लास्ट बरं का, ओव्हरऑलमधला लास्ट नाही आहे. दुसरं काय आहे, पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, म्हणजे सिंपल आहे, अमाऊंट और ग्रॅम म्हणणं चुकीचं होईल, मी अमाऊंटच म्हणतो. अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन पर्सेंटेज W/V असं होईल. डिझॉल्व्ड इन अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन कितीमध्ये झाले, डिझॉल्व्ह झाले तर हे अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 100 ml और 100 liter of solution is called percentage weight by volume. वेट बाय व्हॉल्यूम असं आपण त्याला म्हणतो. आता सिंपल आहे, पर्सेंटेज W/V, इथं W2 वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मल्टिप्लाइड बाय 100. दॅट्स इट. फायनल झालं हे आपल्या अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण काय करून घेऊ शकतो, फायनल म्हणू शकतो किंवा फायनल करून घेऊ शकतो. दिस इज व्हॉट पर्सेंटेज W/V किंवा पर्सेंटेज V/Vला या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करतो. तिथे इथं लगेच फॉर्म्युला लिहू शकतो, पर्सेंटेज W/V इक्वल टू W2 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मल्टिप्लाय बाय 100. हे फॉर्म्युले आपल्याला खूप युजफुल असणार आहेत बरं का. हे फॉर्म्युल्याचा आपल्याला पुन्हा पुन्हा यूज करावा लागणार आहे. हे खूप इंटरेस्टिंग फॉर्म्युले आहेत आणि खूप युजफुल फॉर्म्युले आहेत. चला तर थोडंसं नजर बघा. मोलॅरिटी आपण जे काही शिकलो, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, तिचे खूप खूप यूज आहे आपल्याला. त्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्सबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. काय शिकलो पहिल्यापासून, मोलॅरिटी काय म्हणतो, व्हॉल्यूमवर डिपेंड क्वांटिटी आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन पर लिटर ऑफ सोल्युशन मीन्स यू आर ॲडिंग द सोल्यूट, then you are adding the solvent and total volume is going to become the 1 liter or per liter what it may be. That formula molarity is equal to W2 into 1000 divided by M2 into volume in ml. असंच आहे. असंच काय मोलॅरिटी काय आहे, पुन्हा W2 into 1000 divided by M2 into W1 सिम्पल. असंच काय मोलॅरिटी, फक्त फरक काय V आहे इथं W आहे, एवढाच फरक आहे. पण हे टेम्परेचर डिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट आहे. ह्या दोघांचं रिलेशन डेन्सिटीवर डिपेंड आहे, कारण वेट आणि व्हॉल्यूम डेन्सिटीनं आपल्याला जॉईन करता येतात. ह्याचं रिलेशन आपण बनवलं 1 बाय मोलॅरिटी इक्वल टू डेन्सिटी बाय मोलॅरिटी मायनस M2/1000. आणि हे 3 फॉर्म्युले आहेत. 3 खूप सोपे फॉर्म्युले आहेत. पर्सेंटेज W/W अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम और 100 किलोग्राम ऑफ सॉल्वंट. तसंच पर्सेंटेज V/V ml व्हॉल्यूम ऑफ द सोल्यूट डिझॉल्व्ड इन 100 ml और 100 लिटर ऑफ द सोल्युशन. आणि पुढचं काय आहे, सिम्पल आहे पुढचं W/V म्हणजे खाली तर व्हॉल्यूम आहे पण वेट आहे. ह्याचं युनिट असते बरं का. त्याला आपण ग्रॅम पर ml ला रिप्लेस करतो, कारण इथे युनिट नसते, कारण ग्रॅम कॅन्सल होते, ml कॅन्सल होते, कारण वरील खाली सेम आहे. पण इथे युनिट असते ग्रॅम पर ml, हे ह्याचं युनिट आहे. हे खूप म्हणजे आपण जनरली युनिट, कारण वेट आणि ग्रॅम आहे. इथं समजा 10 ग्रॅम टाकलो आणि पाणी जर घेतलं तर तुम्ही ml मध्ये घ्या, आणि NaCl घेतलो, शुगर घेतलो तर ती ग्रॅममध्ये घ्या. म्हणजे 10 ग्रॅम 10 ग्रॅम शुगर कशामध्ये 100 ml सोल्युशनमध्ये आहे. ह्याला काय म्हणतो आपण 10%
W/V. That's it. Okay, so what is this? This is the very important concentration terms that we are reading, learning. Let's stop here.